नमस्कार, आरोज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत खमंग आणि खुसखुशीत अशी सर्वांची फेवरेट कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी ही बनवायला आणि दिसायला खूप सोपी वाटते, पण त्याचं जराही प्रमाण इकडे तिकडे झाले तर कोथिंबीर वडी मऊ अशी होते. छान आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायची ते आपण सांगणार आहोत. चला तर मग यासाठी आपण एक जोडी कोथिंबीर स्वच्छ अशी निवडून घ्यायची, नंतर बारीक बारीक कट करून घ्यायची आहे. बारीक आकारात कट केल्याने कोथिंबीर वडी खायला खूप छान लागते. कोथिंबीर आपली कट करून झालेली आहे. नंतर 2 ते 3दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. कोथिंबीर धुवून झालेली आहे. नंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये 2-4 मिरच्या, लसूण, कढीपत्ता, 1 चमचा जिरं, चवीनुसार मीठ घेऊन बारीक करून घ्यायचं. नंतर कोथिंबीरमध्ये अर्धा चमचा हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, आपण बारीक केलेली पेस्ट सर्व मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये 1 वाटी तीळ ॲड करायचं आहे. इथं आपण 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे रोल बनवून घ्यायचे. जास्तही जाड बनवायचे नाही, जाड बनवल्याने ते उकडत नाही. रोल जे आहेत ते आपले बनवून झालेले आहेत. नंतर आपल्याला वड्या स्टीम करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपण एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये सर्व बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि बनवलेले रोल त्यामध्ये ठेवायचे आहेत. सर्व रोल ठेवून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला वड्या उकडून घ्यायच्या आहेत. पंधरा मिनिटे झालेले आहेत आणि आपल्या वड्या उकडलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. वड्या एका डिशमध्ये काढून घ्यायचे आणि छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचे. जास्त जाडही करायचे नाहीत आणि जास्त पातळही करायचे नाही. सर्व वड्या कट करून झाल्यानंतर आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल गरम झालेलं आहे. सर्व वड्या त्यामध्ये जोडून तळून घ्यायच्या आहेत. सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला वड्या तळायच्या आहेत. बारीक फ्लेमवरती वड्या तळल्याने वड्या कुरकुरीत होतात. बघू शकता आपल्या वड्या तळलेल्या आहेत. सर्व वड्या एका डिशमध्ये काढून घ्यायच्या आहेत. खमंग आणि कुरकुरीत अशी आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.